आता या प्रदर्शनाला आपण आलेलो आहे. हं. या प्रदर्शनामधलं तुला कोणतं चित्र खूप आवडलं? म्हणजे कोणतंही आर्ट हां. असेल, त्यामध्ये तुला कोणतं आर्टवर्क आवडलं? मला आता तर दिविशाचा डोळा आवडला, हा मागचा पण डोळा आवडला ओके, आणि ती राधाकृष्णाची पण सुंदर आहे एकदम. ओके. का बरं? का आवडलं ते? कारण की त्याच्यात खूप सगळे कलर्स असतात ना, मला ते हां, खूप आवडतं. सगळे कलर्स एका ड्रॉइंगमध्ये असतात. भारी वाटतं ते खूप. भारी वाटतं. हं. ओके. आता हा जो क्लास तू जॉइन केलायस, हा जर तुला तुझ्या फ्रेंड्सला सजेस्ट करायचा, तर तू का करशील? अशी 3 कारणं सांगशील मला? 3 कारणं. कारण की एज तर दर एक एजमध्ये मॅम शिकवतात आणि नीट ओके, शिकवतात एकदम. ओके, अजून जर कोणचा शेड बनवायचा असेल, तर मग मॅम पण त्याच्यात असं सांगतात, की हे मिक्स करून ते बनतं. ओके. मला हां. आधी तर फक्त हे रेड आणि येलो मिक्स करून ऑरेंज एवढंच माहिती होतं. पण आता नंतर बाकीचे कलर कळाले. अजून कोबाल्ट ब्लू, पर्शियन ओके. ब्लू वगैरे, वगैरे सगळे. ओके. म्हणजे मॅमची शिकवण्याची हां, पद्धत खूप सिंपल आहे, हां. की जी आपल्याला लगेच समजून जाते. हो. ओके. तिसरं कारण? तिसरं कारण आता अजून आम्ही आमच्या अडल्ट्सला पण विचारतो. ते पण आम्हाला सांगतात, की हे असं कर, तसं कर वगैरे. ओके. म्हणजे एक हां. प्रकारे तुला सांगायचं आहे, की स्टुडंट्स पण तिथलं चांगले. वातावरण इतकं हां, छान आहे, की तिथे जे स्टुडंट येतात, ते पण फ्रेंडली नेचरचे आहेत. म्हणजे ते हेल्प करतात आपल्याला. बरोबर? हां. ओके. हां. हा क्लास तू जॉइन केलास. हं. त्यानंतर आता किती वर्ष झालीत तुला? मला आता 2 वर्ष व्हायला पुढच्या महिन्यात. म्हणजे का इतके पुढच्या वर्ष महिन्यात का 2 वर्ष. राहिलीस? म्हणजे काय नेमकं तुला आवडलं क्लासमध्ये? मला क्लासमध्ये तर मॅम चांगलं शिकवतात. ओके, अजून माझे खूप सगळे फ्रेंड्स पण बनलेले आहेत. त्यांना सोडू नाही शकत. ओके, वरनं मज्जा पण येते क्लासमध्ये खूप ओके. कंटिन्यू करायला. जर असं झालं, की समजा तुला क्लासला जाऊच नाही दिलं, तसं कधी होऊच नाही शकत. तू विदाऊट क्लास राहू शकशील? नाही. हा क्लास तू जॉइन केलास. हं. त्यानंतर आता किती वर्ष झालीत तुला? मला आता 2 वर्ष व्हायला पुढच्या महिन्यात. म्हणजे का इतके पुढच्या वर्ष महिन्यात का 2 वर्ष. राहिलीस? म्हणजे काय नेमकं तुला आवडलं क्लासमध्ये? मला क्लासमध्ये तर मॅम चांगलं शिकवतात. ओके, अजून माझे खूप सगळे फ्रेंड्स पण बनलेले आहेत. त्यांना सोडू नाही शकत. ओके, वरनं मज्जा पण येते क्लासमध्ये खूप ओके. कंटिन्यू करायला. जर असं झालं, की समजा तुला क्लासला जाऊच नाही दिलं, तसं कधी होऊच नाही शकत. तू विदाऊट क्लास राहू शकशील? नाही. तर त्यांना जास्त आवडतात ॲनिमेशनवाले ऑफ इव्हेंट. कोर्स. अजून तेवढंच. हां. तू आत्तापर्यंत किती पेंटिंग्स केले? लाइक ॲक्रिलिक किती केलेत? मी अक्रेलिक आत्ता 20-25 काहीतरी झाले असतील. व्हिच इज युअर फेव्हरेट अँड व्हाय? माझं राधाकृष्णच फेव्हरेट आहे दिस कारण वन? की हां. ओके. कारण की मला ते स्टार्टिंगमध्ये खूप जास्त हार्ड वाटलं होतं. पण मॅमनी मला मोटिव्हेट केलं आणि बोललं, की ते ईझी आहे. फक्त तू त्याला करायला म्हणजे ईझी बोल आणि मग ते तुला येईल. नीट येईल. मी असं ऐकलंय आणि बघितलं पण आहे, की तू खूप कमी बोलतेस मी पेंटिंग करताना. हां. तर मे बी कॉन्सन्ट्रेशन पण अपार्ट फ्रॉम दॅट. म्हणजे मॅम आधी काम करायला सांगतात. शेवटचे 15 मिनिटं आपण किती पण बोलू शकतो, किती पण मस्ती करू. भांडणं पण होतात आमच्या क्लासमध्ये. जास्त करून तर भांडणात मज्जा येते दुसऱ्यांचे बघायला. ओके. काहीतरी पेंटिंग्स हां, केलेत ना? सो व्हिच इज युअर फेव्हरेट? यू सेड दिस वन हां. अँड यू डिड नॉट से व्हाय. कारण की ते मला हार्ड वाटलं होतं आधी. नंतर करून ते कृष्णाचा फेस करायला घेतलं. मग ते मला सुंदर वाटायला लागलं. राधा चालू केली. मग बॅकग्राऊंडमध्ये अजून घाण केलं मी. मग त्याला परत केलं. मॅमनी बोललं, "करत राहा, होऊन जाईल ते." ओके.